नमस्कार. नमस्कार. चला सगळा परिवार सज्ज आहे. काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे? लग्न ठरल्यामुळं आनंद झाला आणि अगदी जवळच्या जवळच लग्न ठरलं, कुठं लांब जावं लागलं नाही. बरं, झाशीची राणी असा यांचा उल्लेख झाला, तर काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे? तर त्यातलं एक प्रयोग सांगायचं म्हटलं तर आता गेल्या वर्षी गणपतीत ती येत होती, ड्युटी करून येत होते. पोलिस ड्युटीच लागली होती तिला. हा, तर ती आली येत होती आणि तेवढ्यात एक जण मांडवत बसल्या बसल्या काहीतरी तिला बोलला, असं चेष्टेनेच बोलला. हा, त्याने पटकन पाय तोंडापर्यंत नेला तिच्या. मी निघू का? हो, निघतो मी. एवढाच कार्यक्रम पुरे. कारण इतका चांगलं आहे ना की आज स्वसंरक्षणाची अगदी त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि तसा त्यांचा ठसा आता त्यांनी उमटवलेला या परिसरात. आता लवकरच या सून होणार आहे, बरोबर? हो. तो भाऊ का? हो, तो मोठा भाऊ. तुमचं काय म्हणणं आहे? ताई चालली आता 82 दिवसांनी ताई सासरी जाणार आहे, काय वाटतं? कधी जाते तेच वाट बघते. म्हणजे त्याची येईल ना. अच्छा, त्यामुळे तुम्ही वाट बघताय. त्यामुळे वाट बघ. बरं, तुम्ही बघून ठेवलंय? नाही नाही. काय काय नाही? नाही काय नाही? काय नाही बघितलंय? नाही, तुम्ही जे विचारलं ते नाही. मी काय विचारलं? पण खरं सांगा, काय होईल? 82 दिवसांवरती लग्न आलेलं आहे आणि मग ती सासरी जाणार आहे. काय या घरात तुम्हाला सगळ्यांना कसं वाटेल तेव्हा? आता भाऊ म्हणून सांगा. तिची कमी जाणवल ना मला खूप, कारण का तीच होती ना सगळं करणारी माझं. म्हणजे काय लागले करून द्यायचे, काही लागलं तरी. ताई, मगाशी तो म्हणाला ना खूप आनंद होईल, ते गमतीने म्हणाला. आता त्याने त्याचं खरं मत व्यक्त केलं. त्याच्या डोळ्यातनं सुद्धा ते व्यक्त होऊ लागलेलं आहे की ताईची किती उणीव तिला भासेल. कारण तो स्वभाव, ती चिडचिडणं, ते बोलणं, ते सुद्धा या घराच्या भिंतींना सवयीचं झालेलं आहे सगळं. पसारा दिसणार नाही कधी कोणाला. टाइम नसायचा मला, म्हणजे कशाचाच टाइम नसायचा. सकाळी 9ला 7ला यायचं, संध्याकाळी 9ला यायचं. त्यामुळे आहे तिथंच मी सगळं टाकायचे. बूट आले इकडं टाकले, तिकडे टाकले. एक मुलासारखीच वागलेले. पण आज स्वतः मला ते त्या पुढं जायचंय. आज माझ्या मिस्टरांनी बूट टाकले, मला उचलून ठेवायचे. तेव्हा मला कळेल की आई किती काम करायची. बरं, आता सांगा, ते तिकडे गप्प उभे आहेत बघा, हसतायत तिकडे कोपऱ्यात उभे राहून. त्यांच्याकडे 5 गोष्टी मागायच्या झाल्या, 5 इच्छा व्यक्त करायच्या झाल्या, तर आत्ता कोणत्या कराल? कुठलीही परिस्थिती आली तर माझ्या सोबत राहा. एक कधी माझी ड्युटी अशी असेल की मी कधी कुणासोबत कधी जाईल मलाच माहीत नसेल, पण संशय कधी मनात घेऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, माझ्या बहिणी भावांना कधी अंतर देऊ नका. 3 ऐका, काय मी जशी माझे आई वडील व मानते त्यांच्या आई वडिलांना, तसंच नेहमी त्यांनी पण मानावं. बरं, 4 काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? बरोबर आहे. हा, 4. आणि 5वी, जे ते म्हणतील तेच मी नेहमी करणार, माझी स्वतःची इच्छा. अरे वा, हे सगळं जरी किती इच्छा व्यक्त केलं तरी शेवटच्या एका इच्छेत त्याने सांगितलेलं हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही म्हणाल ती शेवटी पूर्व दिशा असेल. हा, झाल्या 5 इच्छा? हो. एवढ्यातच भागलं तुमचं? हो, बस. बरं, आता तुम्ही 5 इच्छा यांच्याकडनं मागायच्या असतील किंवा व्यक्त करायच्या असतील तुम्हाला, तर कोणत्या करा? एकच इच्छा आहे की आई वडिलांना नीट सांभाळायचं. एक. दुसरं की व्हायचं ते MPSC ची परीक्षा पास होऊन PSIच PSIच व्हायचं इच्छा आहे त्यांची आता. 2. दुसरं फक्त विश्वास नाही तोडायचा. हा, बस. विश्वासाला कुठेही तडा जाऊ द्यायचा नाही. मौली. 4. काही 3च इच्छा आहेत. 3च इच्छा आहे. 4थी इच्छा त्यांची मी सांगू मनातली काय आहे? हा, हो. ते रणरागिणीचं रूप घरात नेहमी नाही दाखवायचं. नाही, त्यांच्या घरात मी लक्ष्मी बनून जाणार आहे, झाशीची राणी नाही. अरे वा, छान छान छान. आणि आता जरा तुम्ही इथे यावं. खेळ सोपा आहे. मगाशी यांनी तुमचा ती काय मूठ उघडली नाही. आता मला बघायचं आहे की हे जे नाणं आहे ते मी यामध्ये टाकणार आहे आणि सगळ्यात आधी हे नाणं कोण त्या पाण्यातून, म्हणजे हळदीचं पाणी आहे, त्या हळदीच्या पाण्यातून हे नाणं सगळ्यात आधी कोण
शोधून काढणार. तयार आहात? हो हा? हो. हे बघा, मगाशी जसं त्यांनी मला सांगितलं होतं की हा खेळ घ्या कारण मला जरा हात हातात घ्यायचा आहे, तसं पाण्यात दोघे एकमेकांचा हात पकडूनच राहू नका. कळलं ना, वेळेचं बंधन आहे. 1 2 3 सुरू झालेलं आहे. बघूया कोणाला मिळतंय ते नाणं. खंडा मी पकडतो, घाबरू नका. बाबा, कोणी उघडून दिलेलं म्हणून आता दिलं. पिट्टम पण तुम्हीच दिलं वाटतं त्यांच्या हातात. हा हा, चला, म्हणजे आता हे नाणं कोणाच्या हातात राहणार आहे कळलं ना, इथून पुढे आयुष्यभर. हा, चालेल ना. चालेल ना. काय लग्नाची तारीख? 12 फेब्रुवारी. मुहूर्त वगैरे झालाय, ठरलाय नक्की? 6:30 वाजता. मग आता पत्रिका वगैरे देऊन धावपळ सुरू होईल तुमची. पत्रिका आता छापायला टाकायची. तेव्हा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर झी मराठी परिवाराकडून हा आहेर आहे. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि शुभेच्छा. हा, आणि तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या ताईला, जी काही दिवसात वहिनी होणार आहे, तिला ही पैठणी. तेव्हा असेच हसत राहा, आनंदी राहा, एकमेकांच्या हाकेला धावून जा आणि हा परिवार नेहमी सुखी राहू दे, एवढंच मागणं करतो. बरं, मला सांगा, आता 82 दिवस राहिले. त्या 82 दिवसांनी उखाणा कोणता घ्यायचा काय ठरवलंय? ठरवलं असणारच, मला खात्री आहे. कुठला? दगडूशेठच्या मंदिराला सोन्याचा कळस, हा, तुषाररावांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस. दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की यांचा संसार खूप सुखाचा होऊ दे, यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आणि ताईला सांगतो, ताई, आता त्या घरात निघालेली आहेस, तेव्हा दिल्या घरी तू सुखी राहा, आनंदात राहा. आजचा भाग इथे संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.